नगरपालिका नगर परिषदच्या निवडणुका आज जाहीर झाल्या। आचारसंहिता पण लागू झालेली आहे। निवडणूक आयोगाने जी प्रेस घेतली त्याच्यामध्ये निवडणूक आयुक्त राज्याचे दिनेश वाघमारेंनी ते जाहीर केलं। 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी असा हा सगळा प्रोग्राम आहे। त्या प्रोग्राम मध्ये आता तारखा मी जास्त त्याचे खोलत जात नाही, परंतु ह्या निवडणुका म्हणजे थोडक्यामध्ये मिनी विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये मिनी विधानसभा हे सुरुवातीपासून गृहीत होतं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की 31 जानेवारीच्या आत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका पार पाडल्या पाहिजेत। त्याच्याप्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये आता नगर परिषदा आणि नगरपालिका यांच्या निवडणुका साधारण 246 नगर परिषदा आणि 42 नगरपालिका त्यांच्या निवडणुकांचा प्रोग्राम आज निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे। म्हणजे राज्यात एकूण मतदार आहेत असा 9,70,25,119 त्यापैकी 1,07,03,576 ह्या पहिल्या टप्प्यात मतदान करणार आहेत। नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं बिगुल वाजलंय, पण सुरुवात झाली। जे आपण म्हणत होतो की आतापर्यंत राज्यातल्या मिनी विधानसभा होणार नाही होणार नक्की त्याच्याविषयी संभ्रम होता, परंतु आता म्हणायला हरकत नाही की निवडणुका ह्या 100% होतील। त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका नगर परिषदा यांच्या निवडणुका होत आहेत। त्याच्यामध्ये एकूण 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायती ह्या निवडणुका आहेत। आता त्याच्यामध्ये विभागनिहाय आपण पाहायला गेलं तर कोकणात 27, नाशिकमध्ये 49, पुण्यामध्ये 60, संभाजीनगरमध्ये 52, अमरावती 45 आणि नागपूर 55 अशा महसूलनुसार एरिया वाईज त्या साधारण नगरपालिका नगर परिषदा आहेत। 6,859 नगरसेवक आपल्याला त्याच्यातून निवडून द्यायचे। त्याच्यात खर्च किती काय वगैरे हा भाग दुय्यम झाला, परंतु त्याच्यानंतर जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि त्याच्यानंतर महापालिका निवडणुका होतील। हा सगळा निवडणुकींचा आपण जर खटाटोप पाहिला तर याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, 3 टप्प्यात ह्या निवडणुका होत आहेत। आपण तांत्रिक ह्याच्यात जात नाही, परंतु 3 टप्प्यामध्ये हा जो आत्ताचा जो पार्ट आहे हा 9,70,00,000 फक्त 1,07,00,000 मतदार मतदान करणार आहे। ही सरकारच्या संदर्भातली ही लिटमस टेस्ट आहे की फडणवीस सरकार जे आहे राज्यामध्ये गेले वर्षभर राज्य करत आहे, ह्या सरकारच्या बाबतीमध्ये जनता खुश आहे की नाखुश आहे हे पहिल्या टप्प्यामध्ये थोडक्यात समजेल। दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने मजा येणार आहे। त्याच्याही पुढचा लास्ट जो टप्पा आहे तो महापालिकांचा आहे, जो महाराष्ट्रामध्ये जवळपास 45% वर नागरीकरण झालेले शहरी भाग आहे। या शहरी भागातल्या ह्या ज्या महापालिका आहेत तिथून येणाऱ्या आमदारांची संख्या पाहिली तर राज्यामध्ये सरकार कोणाचं असावं, त्याच्यामध्ये कोणत्या पक्षाचं असावं हे सगळं आता सध्या पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर ही शहरं ठरवत आहेत, ग्रामीण भाग नाही ठरवते। पण शेवटच्या टप्प्यामध्ये खऱ्या अर्थाने समजेल की फडणवीस सरकार संदर्भामध्ये राज्यातील जनता ही खुश आहे की नाखुश आहे। आता सुरुवात झाली आहे ती नगर परिषदा नगर पंचायतीची म्हणून। आता त्याच्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहे 10 नोव्हेंबरला, 10 ते 17 नोव्हेंबर पर्यंतची उमेदवारी अर्ज दाखल करायची नगर परिषदेची आहे। त्याची छाननी होणार 18 नोव्हेंबरला, माघार आहे 21 नोव्हेंबर, चिन्ह जाहीर करण्याचं ते 26 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला काउंटिंग। त्याच्यानंतर जिल्हा परिषदांचा निवडणुका जाहीर होतील। म्हणजे जानेवारीच्या हा निकाल लागला, नगरपालिकांचा निकाल लागला की जानेवारीमध्ये साधारण 4-5च्या दरम्यान, 4-5 जानेवारीच्या दरम्यान, डिसेंबरच्या दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डिक्लेअर होतील आणि त्या महिनाभराच्या मध्ये पूर्ण होतील। त्याच्यानंतर 1 महिन्यामध्ये 31 जानेवारी पूर्वी 29 महापालिकांच्या निवडणुका होतील। असं एक साधारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांचं एक चित्र आहे, राजकीय चित्र। किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता संपूर्ण जे वातावरण ढवळून निघणार आहे त्याच्यामध्ये भाजपची परीक्षा होणार आहे। दोनही शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना, खरी कोणती खोटी कोणती, कोर्टात अद्याप ते निकाल झालेलाच नाहीये, तो भाग वेगळा। लोकसभा विधानसभेला जे झाले त्याच्यामध्ये दुबार मतदार वगैरे त्याच्यामुळे ते बोगस झालं खरं झालं याच्यावरून तो वाद आहेच आहे। त्याशिवाय शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी सर्वांची सत्व परीक्षा ह्या निवडणुकांमध्ये होणार आहे। ह्याच्यामध्ये मतदार जागा झालेला आहे। दुबार मतदार किंवा बोगस मतदार, वगळलेले मतदार, मृत मतदार ह्याच्यावरून भरपूर मंथन गेले महिनाभर सुरू आहे। त्याच्यामुळे बोगस मतदारामुळे किंवा दुबार मतदारामुळे विधानसभेला महायुती जिंकली
ते खरंच तसं झालंय की नाही हे आपल्याला कदाचित या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालातून स्पष्ट होईल. परंतु आजची जी प्रेस कॉन्फरन्स झाली, ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सर्वांनी निवडणूक आयुक्तांना धारेवर धरलं. ते फक्त एकाच मुद्द्यावरती, मतदार याद्या अद्ययावत नाही तुम्ही निवडणुका घेताच कशा. म्हणजे परवा जो विरोधी पक्षाने महाआघाडीने जो मोर्चा काढला होता मुंबईमध्ये, प्रचंड मोठा मोर्चा होता, त्या मोर्चातून तो विषय चर्चेला आला. आणि तो आता प्रत्येक जण हे म्हणतंय की दुबार मतदार फार मोठ्या प्रमाणावरती. मग हा जो प्रचार आहे, हा जो नॅरेटिव्ह सेट करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे, तो लोकांच्या मनामध्ये तो रुजतोय. ते पाहिल्यावरती भाजपने सुद्धा आता सुरुवात केली की दुबार मतदारामध्ये फक्त मुस्लिम मतदार दुबार इतक्या प्रमाणामध्ये आहे का, अशा शहराने प्रेस घेतली आणि त्याच्यात जाहीर केले कोणते मतदारसंघ दुबार मुस्लिम मतदार आहेत वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे बुद्धिभेद करण्याचा तो प्रयत्न आहे असं पाहिलं तर. पण दुबार मतदाराच्या विषयावरून ह्या निवडणुका मात्र पुढे गाजणार आहेत. या निवडणुकीमध्ये प्रचाराचे मुद्दे कोणते राहतील, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे तो अतिवृष्टी. ग्रामीण भागामध्ये जे अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहे, सरकारने त्यांना भरपाई दिलेली आहे परंतु पुरेशी नाही, लोकांना मिळाली नाही. काल आपण बातमी वाचल्या असतील, एका शेतकऱ्याला ₹2.30 भरपाई मिळालेली आहे. त्याच्यामुळं हे जे विषय आहेत, अतिवृष्टीचा विषय, नंतर सहकारी साखर कारखान्यांच्या बाबतीमध्ये सरकारकडून मिळणारी जी मदत आहे त्याच्या बाबतीत ग्रामीण भागामध्ये नाराजी आहे. आपल्या जवळचे जे भाजपच्या जवळचे थोडक्यामध्ये जे आमदार आहेत त्यांना मात्र भरभरून मदत सरकार करते आणि बाकीच्या विरोधकांच्या कारखान्याला कोणाला काही मदत करत नाही. त्याच्यावर दुहाभाव आहेच आहे. त्याच्याशिवाय जातीय राजकारण, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मराठा मराठा विरुद्ध ओबीसी किंवा ब्राह्मणेतर, हा जो संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ढवळून काढणारा, समाजकारण राजकारण ढवळून काढणारा हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा सुद्धा या निवडणुकीमध्ये फार परिणामकारक असणार आहे. कारण ओबीसी आरक्षणाच ह्याच्यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या जागा जवळपास काहीतरी 1821 आहेत. ह्या 1821 मध्ये जवळपास सगळे कुणबी वसणार आहेत. मराठा समाजाचे जे कुणबी जातीचे दाखले घेतलेले सदस्य आहेत ते सगळे त्याच्यामध्ये उमेदवारी जाहीर करणार आहेत. त्याच्यामुळे ओबीसींचा प्रतिनिधित्व खऱ्या अर्थाने जे ओरिजिनल ओबीसी म्हणतो आपण त्याला, ह्याच्यामध्ये तर ते ह्याच्यात काय कुठे बसतील असं वाटत नाही. त्याच्यामुळे जो संघर्ष निर्माण होणार आहे, तो संघर्ष सुद्धा या निवडणुकीचा एक फार मोठा महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. भाजप त्याच्यावरती काय करते, काँग्रेस काय करते, राष्ट्रवादी काय करते, शिवसेना काय करते, प्रत्येकजण प्रचारामध्ये हा मुद्दा कशा पद्धतीने टॅकल करते त्याच्यावरती पुढची सगळी दिशा अवलंबून राहणार आहे. त्याच्यामुळे ही निवडणूक आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये आगळीवेगळी निवडणूक असणार आहे. त्याच्यामध्ये जात भाषा याच्याही पलीकडे ते राजकारण संपूर्ण ढवळून निघालेलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरती त्या राजकारणाचा किती परिणाम होतो, त्याचा फटका भाजपला बसतो की त्याचा फायदा भाजपला होतो, ते आपल्याला पाहायचं आहे. मुंबईमध्ये प्रामुख्याने ठाकरेंची शिवसेना म्हणजे मराठी माणसाचा प्राण असं एक समजलं जातं. प्रत्यक्ष मी तसं ते विधान करत नाही, ते सर्रास ते विश्लेषणामधून पुढे आलेलं आहे. कारण का मुंबईतला 2 कोटीपैकी 1.7 कोटी तिथे मतदार आहे, त्याच्यामध्ये 36 लाख मराठी मतदार आहे. आज तिथे सरळ सरळ फाळणी झालेली आहे, मराठी मतदार आणि बाकीचा मराठीतर मतदार. त्याच्यामुळे जे ध्रुवीकरण भाजप करतं की हिंदू मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करायचं, त्याच्यावर स्वतःची पोळी भाजून घ्यायची, तशाच पद्धतीने मुंबईमध्ये सुद्धा आता सुरू आहे मराठी मतदार आणि अमराठी मतदार. तर ते राजकारण तिथे जे ढवळून निघतं त्यातून मुंबई महापालिका पुन्हा कोणाच्या ताब्यात येते, भाजप तिथे सत्ता घेणार का, तिथे शिवसेना पुन्हा आपलं वर्चस्व राखणार, मराठी माणूस आपलं वर्चस्व राखणार, हे सुद्धा पाहणं गमतीशीर. पुढचे 2-3 महिने ही थोडक्यात राजकीय मेजवानी आहे. तर राजकारण त्याच्यातून ज्या पद्धतीने महाराष्ट्र कुठे जातोय कुठे नाही, खरोखर तो भाजपच्या बरोबर आहे, शिंदेच्या बरोबर आहे, अजित पवारांच्या बरोबर आहे की नाही, हे आपल्याला त्याच्यामध्ये समजणार आहे. महाआघाडी आणि महायुती ह्या दोन्हींचं हे द्वंद्व, त्याची आपल्याला पुढची संघर्ष, त्याची रणनीती कोणाची कशी असेल काय ते पाहायचं आहे. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेची जी कोंडी होती आत्ताच्या राजकारणामध्ये, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे वेगळी काही भूमिका घेत आहेत का? भाजप संपूर्ण राज्यामध्ये 2029ला स्वबळावरती लढणार, विरोधकांच्या कोबड्या फेकून द्या असं अमित शहांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ही सावध झालेली आहे. भाजप आता आपल्याला बरोबर घेते, पुढच्या काळामध्ये ते घेणार नाही किंवा भाजप आपला वापर करून आपल्याला फेकून देईल याची भीती त्यांना आहे. तर अजित पवार नेमकी भूमिका काय घेतायत ह्या स्थानिक स्वराज्यामध्ये
महापालिकाला, जिल्हा परिषदेला किंवा नगरपालिकांना, ते सुद्धा पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. एकूण ओव्हरऑल या निवडणुका आतापर्यंतच्या मागच्या झालेल्या लोकसभा, त्यानंतर लोकसभेला संपूर्ण महाआघाडी, महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 33 जागा महाआघाडीला मिळाल्या आणि युतीला फार कमी जागा मिळाल्या. विधानसभेला बरोबर चित्र उलटं झालं, 288 पैकी 240 पर्यंत महायुतीला मिळाल्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांना नेमकं काय होतंय, पुन्हा महायुतीच सत्तेत येते की महाविकास आघाडीच्या बाजूने कौल मिळतो, हे आपल्याला पाहायचं आहे. जनहो, या विषयावर तुम्ही सुद्धा बोललं पाहिजेत. या निवडणुका ह्या दुबार मतदार किंवा बोगस मतदार आपण ज्याला म्हणतो, त्या संदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. मतदान प्रक्रियेवरचाच लोकांचा विश्वास थोडा डळमळीत झालेला आहे. आता निवडणूक आयोगाने ठरवलं की 32 वेगवेगळ्या प्रकारे मतदार जनजागृती करायची आणि जास्तीत जास्त मतदान घडवून आणायचं. परंतु तो सुशिक्षित मतदार आहे, तो आता फार नाराज आहे. ओव्हरऑल त्यांनी जे सगळे बोगस आकडेवारी वगैरे वगैरे ऐकली, तर तो मतदार मतदानाला येईल की नाही ही सुद्धा शंका आहे त्याच्याविषयी. पाहूया, आपण अपेक्षा करूया 100% मतदान होईल आणि ह्याच्यातून लोकांचा कौल नेमका कोणाला आहे ते आपल्याला पुढच्या 3 महिन्यामध्ये 31 जानेवारीपूर्वी समजेल अशी अपेक्षा करूया. जनहो, तुम्ही सुद्धा या विषयावरती बोललं पाहिजेत. या निवडणुका खऱ्या की खोट्या, याच्यामध्ये होणारं मतदान हे खरं की खोटं, याच्यामध्ये होणारं मतदान हे मुद्द्यावरती होणार की गुद्द्यावरती होणार, राजकारणाची पातळी जी खालावलेली आहे त्याच्याबद्दल जोपर्यंत जनमताचा रेटा निर्माण होत नाही, जनता बोलत नाही, जनता राज्यकर्त्यांना जा विचारत नाही, तोपर्यंत काही खरं नाही. म्हणून जनहो, तुम्ही बोला. धन्यवाद.